हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप मजा आली. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीने अनेक वर्षानंतर दांगट कुटुंबाच्या घरी देवपूजा केली. देवघर हे अनेक वर्षांपासून साफ केलेलं नव्हतं. अवनीने ते साफ करून घेतलं, सगळ्या भावांना कामाला लावलं. मग देवपूजा केली, आरती केली. त्यामुळे घरातील वातावरण अतिशय पवित्र, शुद्ध, निर्मळ झालं. मग अवनीने घरातील सगळ्यांसाठी चहासुद्धा बनवला. पण अवनीने घरी काहीच काम केले नाही तिच्या माहेरी, त्यामुळे तिला साधा चहाही बनवता येत नव्हता. आणि तिने असा चहा बनवला की यापेक्षा कारल्याचा ज्यूस परवडला असे सगळे म्हणाले. अण्णांना सुद्धा त्यांच्या दारूपेक्षा हा चहा जास्त कडू लागलाय. म्हणजे अवनीच्या चहाने अवनी तर जोमात, पण संपूर्ण दांगट कुटुंब गेलंय कोमात. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही अंगणात सडा टाकते आणि यशोदा धन्याला सांगते, माझी आई, माझी वहिनी दर शुक्रवारी घराची अशीच साफसफाई करतात आणि मग माझी वहिनी अंगणात सुबक रांगोळी काढते. यशोदा खुश होतो. धन्या विचारतो, ए यशोदा, आपल्याकडे रांगोळी आहे का? यशोदा सांगतो, आहे ना, जा घेऊन ये. आणि मग धन्या रांगोळी घेऊन येतो. यशोदा रांगोळी काढत असतो तर अवनी म्हणते, नाही नाही, मी काढते. आणि अवनी अतिशय सुंदर रांगोळी काढत असते. धन्या म्हणतो, पाहिलं का यशोदा, मला माहीत होतं आपल्या वहिनीचं ड्रॉइंग खूप छान असणार आहे, कारण ते आर्किटेक्चर आहे ना. तर अवनी सांगते, अरे आर्किटेक्चर नाही, आर्किटेक्ट. ही गोष्ट धन्याला सुद्धा समजते. आणि मग यशोदा, धन्या या रांगोळीकडे पाहतच असतात आणि अवनी अतिशय सुंदर सुबक रांगोळी काढते. मग या रांगोळीत रंगसुद्धा भरते. आज अनेक वर्षानंतर दांगट परिवाराच्या अंगणामध्ये रांगोळी काढलेली असते तुळशी वृंदावनासमोर. ही रांगोळी पाहून धन्या आणि यशोदा खूप खुश होतात, अवनीचं कौतुक करतात. अवनी म्हणते, रांगोळी तर काढून झाली, चला आता आपण देवपूजेची तयारी करूया. अवनी खूप खुश असते, आनंदात असते. आणि मग अवनी घरात गेल्यानंतर धन्या, यशोदा, पाण्या, राजा हे सगळे मस्त आंघोळ करून तिच्यासमोर उभे राहतात. अवनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तुमच्या आंघोळी तर झाल्या, आता देवाला आंघोळ घालायची. आणि मग अवनी ही घरातील देवघरासमोर येते आणि देवघराची अवस्था पाहून तिला जबर धक्का बसतो. मागील अनेक वर्षांपासून देवघरात पूजा केलेली नसते, देवघराची साफसफाई केलेली नसते. तिथे अक्षरशः धुळीचं साम्राज्य असतं, जाळे लागलेले असतात. हे पाहून अवनीचा विश्वासच बसत नाही. अवनी खूप चिडते. सगळ्या भावांना काही कळत नाही, ते एकमेकांकडे पाहून हसत असतात. अवनी विचारते, हे काय, तुम्ही देवघराची साफसफाई करत नाही का? देवांना रोज आंघोळ घालत नाही का? राजा, पाण्या, धन्या सगळे गप्प बसतात. अवनी या देवघराकडे पाहत असते आणि म्हणते, काय अवस्था करून ठेवली आहे देवघराची. तर धन्या पाण्याला गुपचूप म्हणतो, येथे आम्हीच महिनाभर आंघोळ करत नाही, देवांना आंघोळीचं कुठं सांगताय आम्हाला. अवनी हे ऐकते. राजा त्याला गप्प बसायला सांगतो. मग अवनी हे जे भलं मोठं जाळं असतं देवघरामध्ये ते काढत असते आणि सगळे भाऊ तिच्याकडे मान खाली घालून पाहत असतात की आपण हे काय केलं. आणि सगळे भाऊ देवाला सॉरी देवा, सॉरी देवा अशी माफी मागत असतात. अवनी हे सगळं जाळं काढते आणि म्हणते, अरे देवघराची साफसफाई तर करायला पाहिजे ना. पाण्या, धन्या, राजा हे खाली माना घालतात. अवनी ही सगळी देवघराची तिचे जे निर्माल्य असतं, फुलांची माळ असते, जाळी वगैरे असते ते काढते. राजा म्हणतो, द्या माझ्याकडे, मी कचरा बाहेर फेकून येतो. तर अवनी म्हणते, कचरा? कचरा नाही, निर्माल्य आहे ते, आणि बाहेर फेकत नाही, विसर्जित करावं लागतं. राजा म्हणतो, सॉरी बरं का, मला माहीत नव्हतं. मग अवनी या देवघराची साफसफाई करत असते. अवनी धन्याला म्हणते, धनू एक काम करतोस का, बाहेर जाऊन देवपूजेसाठी फुलं घेऊन ये. धनू एकदम आनंदात बाहेर निघून जातो. तो बाहेर येऊन पाहतो तर अंगणात फक्त पांढऱ्या रंगाची फुलं असतात. धनू म्हणतो, वहिनींना देवपूजेसाठी फुलं पाहिजे, आता काय करायचं, त्यांना रंगबिरंगी फुलं द्यायला पाहिजे ना. असा विचार करून धन्या चक्क सुलू आत्याच्या अंगणात फुलं शोधायला जातो. आणि इकडे अवनी सगळे देव एका ताटात काढून ठेवते आणि पाण्या आणि राजाला म्हणते की तुम्ही दोघे देव स्वच्छ करा, देवांना आंघोळ घाला. यशोदा म्हणतो, द्या इकडे, मी करतो. अवनी म्हणते, नाही यशोदा, तुम्ही प्रसादाचा शिरा बनवणार आहात ना, मग या दोघांनी देवांची साफसफाई करायची,
देवांना आंघोळ यांनी घालायची. राजा आणि पाण्या म्हणतात ठीक आहे. राजा पाण्याला ऑर्डर सोडतो, हे घे रे. पाण्या नाईलाजाने हे ताट घेतो आणि मग हे दोघेही देवाला आंघोळ घालू लागतात. अवनी खूप खुश असते, एकदम मनोभावे देवघराची साफसफाई करत असते. इकडे धन्या हा सुलू आत्याच्या अंगणाजवळ येतो. त्याला दिसतं तेथे गुलाबाचं झाड आहे आणि त्याला 2-3 फुलं आहेत. धन्या ही फुलं तोडण्याचा विचार करतो, परंतु त्याच वेळेस सुलू आत्या बाहेर येते. धन्या घाबरून तुळशी वृंदावनाच्या मागे लपून बसतो. सुलू आत्याची नजर या गुलाबाच्या फुलांवरच असते. या गुलाबाच्या फुलांकडे पाहून तिला खूप भारी वाटतं आणि ती एका खोलीमध्ये निघून जाते. आणि मग धन्या ही फुलं चोरण्याचा विचार करतो. तर इकडे राजा आणि पाण्या देवांना आंघोळ घालत असतात. तर राजा पाण्याला म्हणतो, ए देव येते, थोडं प्रेमाने, तुझ्या गाडीचा स्पार्क प्लग नाही आहे असं जोरजोरात साफ करतोय. तर पाण्या म्हणतो, तू कशाला मला अक्कल शिकवतो रे, मी माझं करतोय ना, तू मला अक्कल नाही शिकवायची. अवनी हे सगळं ऐकत असते. यशोदा प्रसादाचा शिरा बनवत असतो. राजा म्हणतो, ए पाण्या, 1 नंबरचे निगेटिव्ह माणसा, त्यांच्यासमोर मला आहे ना दादा म्हणायचं, राजा दादा. तर पाण्या म्हणतो, हे राजा दादा पळ तिकडं. अवनी चिडून म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, पूजेचं काम आहे, श्रद्धेने करायचं आणि का भांडताय तुम्ही. यशोदासुद्धा त्यांच्याकडे रागारागाने पाहतो. राजा आणि पाण्या गप्प बसतात. अवनी ही पुन्हा देवघराची सफाई करते. तर हे दोघे तिच्यावरच जोक मारतात. पाण्या म्हणतो, राजा ऐकलंस का, पूजेचं काम आहे. तर राजा म्हणतो, हो पाण्या, श्रद्धेने करायचंय. पाण्या म्हणतो, पण जर हे पूजेचं आणि श्रद्धेचं काम आहे तर आपण कशाला करायचं, पूजेने श्रद्धेनेच करायला पाहिजे ना. अवनी हे सगळं ऐकते आणि अवनी या दोघांकडे रागारागाने पाहते. हे दोघे चांगलेच घाबरतात. तेवढ्यात यशोदा चक्क जळती काडीपेटी घेऊन येतो आणि म्हणतो, गप्प बसता कधी जिभेला चटका. हे दोघे गप्प बसतात आणि पुन्हा एकदा देवांना आंघोळ घालत असतात. अवनी ही देवघराची साफसफाई करते आणि हे सगळं आठवून हसू लागते. तिला सुद्धा हे सगळं खूप आवडलेलं असतं. आणि इकडे धन्या सुलवात त्या आतमध्ये गेली, त्यामुळे या गुलाबाच्या झाडाजवळ येतो आणि तो गुलाब तोडणार. इतक्यात नमी घराबाहेर येते आणि विचारते, ए फुलचोर काय करतोय रे. नमीचा आवाज ऐकून धन्या घाबरून पुन्हा एकदा या तुळशी वृंदावनासमोर जाऊन बसतो. नमी त्याच्याजवळ येते आणि विचारते, तुला कशाला पाहिजे रे फुलं. तर धन्या सांगतो, एवढ्या जोरात ओरडू नको ना, तुझी आई येईल ना बाहेर, आत्ताच मध्ये गेली आहे. तर नमी विचारते, ते सगळं सोड, तुला फुलं कशाला पाहिजे ते मला सांग. धन्या सांगतो, त्यांना द्यायची आहे. तर नमीला आश्चर्य वाटतं. नमी म्हणते, अरे तुझं वय काय आणि पोरीला फुलं देतो. हे ना सगळे भाऊ यशान माझं लग्नच होऊ द्यायचे नाही. आधी त्या राजाने लग्न केलं आणि आता धन्या पोरगी पटवतोय. त्या पाण्याची गर्लफ्रेंड तर आहेच. नमी म्हणते, ए धन्या, त्या राजाचं आम्ही लग्न होऊ दिलं, पण माझ्या आणि यशाच्या लग्नाआधी तुझं लग्न आम्ही होऊ देणार नाही बरं का. आमच्या लग्नानंतर तूच लग्न करायचं. तर जा इथून, फुलं बिलं काय मिळणार नाही. तर धन्या सांगतो, अगं पोरीला द्यायला नाही पाहिजे, आपल्या वहिनीला पाहिजे. तर नमी विचारते, अवनीला अवनीला कशाला पाहिजे. धन्या सांगतो, आज आमच्या घरात अनेक वर्षानंतर पूजा होणार आहे, आमची अवनी वहिनी पूजा करतीये. हे ऐकून नमीला सुद्धा खूप आनंद होतो. नमी म्हणते, अवनीला पूजेसाठी पाहिजे का, तू थांब, मी फुलं आणून देते. नमी हळूहळू येते. सुलू आत्या नाहीये हे पाहून गुलाबाची फुलं तोडते आणि धन्याला सगळी फुलं देऊन टाकते आणि म्हणते, पळ लवकर नाहीतर मम्मी येईल. धन्या पळून जातो आणि मग नमी पुन्हा एकदा आपल्या घराजवळ येते. तेवढ्या सुलू आत्या बाहेर येते. नमी म्हणते, अगं मम्मी, नाश्ता केला की नाही, किती भूक लागली आहे. तर सुलू आत्या म्हणते, तुला खाण्याशिवाय दुसरा काही काम धंदाच नाहीये. आणि तेवढ्यात नमी आतमध्ये निघून जाते आणि सुलू आत्याची नजर या गुलाबाच्या रोपट्यावर पडते. तिला दिसतं की थोड्या वेळ आधी 3 गुलाबाची फुलं होती, आता फुलं गायब झाली आहेत. सुलू आत्या नमीला आवाज देते, नमे नमे बाहेर ये. नमी बाहेर येते आणि विचारते, काय झालं आई. सुलू आत्या विचारते, या गुलाबाच्या रोपट्याची फुलं कुठे गेली. तर नमी म्हणते, कोणती फुलं. सुलू आत्या म्हणते, अगं ही फुलं, आत्ता होती ना 3 फुलं. नमी म्हणते, ही फुलं होय, अगं ती तर परवा होती, काल दिवसभरात सुकून गेली गेली. तर सुलू आत्या म्हणते, नाही गं, आज सकाळी मी पाहिली. नवी म्हणते, अगं मम्मी, परवाची फुलं तुला काय आज दिसता की काय. अगं तुझी तब्येत तर बरी आहे ना, नेऊ का तुला हॉस्पिटलमध्ये. तर सुलू आत्या चिडून म्हणते, हे गप ग, तुझ्या लग्नामुळे ना मला का आजकाल लक्षातच राहत नाही, एवढं टेन्शन आहे. परवाची फुलं मला आज दिसताय. आणि सुलू आत्याला हे खरं वाटतं. सुलू आत्या आतमध्ये निघून जाते. नमी खुश होऊन म्हणते, मम्मी,
माझं लग्न जिथे होणार आहे ना तिथं तुझी फुलं पोहोचली पण देवाकडे. आणि ना मी खूप खुश होते. आणि इकडे मग सगळी तयारी झालेली असते देवपूजेची. अवनी सगळ्या देवांना देवघरात ठेवते, देवघराची अतिशय सुंदर सजावट करते आणि देवासमोर दिवासुद्धा लावते. तेवढ्यात धन्या फुलांची माळ, गुलाबाची फुलं घेऊन येतो आणि म्हणतो, घ्या वहिनी. अवनीला हे पाहून आश्चर्य वाटतं. अवनी विचारते, अरे वा, तू झेंडूंच्या फुलांचा हार सुद्धा केला का? धन्या सांगतो, हो, आपल्या अंगणात होती ना म्हणून केला. आणि ही गुलाबाची फुलं आपल्या नमीची कृपा. आणि धन्या रायशादाकडे पाहतो. मग अवनी ही देवाऱ्याला हार लावते, बाकीची फुलं वाहते. तोपर्यंत यशोदा प्रसादाचा शिरा आणि पाणी घेऊन येतो. पाण्या आणि राजा हाताची घडी घालून तसेच उभे असतात. आणि यशोदा आणि मग धन्या दोघेही देवासमोर हात जोडतात. यशोदा पाण्या आणि राजाला इशारा करतो, हात जोडा. हे दोघे हात जोडतात आणि अवनी ही देवाची पूजा करत असते. देवाची पूजा करून होते, मग ती नैवेद्य दाखवते. नैवेद्य दाखवून होतो. अवनी म्हणते, चला आता आरती करायची, पूजा झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना आरती येते ना? तर तिघे म्हणतात नाही. एक म्हणतो हो. राजा म्हणतो, म्हणजे तशी येते. सगळे बोलले की येते, एकटं बोललं की नाही येत. मधलं मधलं विसरून जातो. अवनी म्हणते, ठीक आहे, मी म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. सगळेजण हो म्हणतात आणि मग अवनी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती सुरू करते. अतिशय भक्तिभावाने ती आरती म्हणत असते आणि राजा तिच्याकडेच एकटक पाहत राहतो. बाकीचे भाऊ हात जोडून आरती म्हणत असतात. तेवढ्यात तिघा भावांची नजर राजावर पडते की राजा हा देवापेक्षा अवनीकडेच जास्त लक्ष देतोय. त्याची नजर अवनीवरून हटतच नाहीये. पाण्या धन्याला ही गोष्ट दाखवतो. धन्या खुश होतो. पण यशोदा याला काही ते चांगलं वाटत नाही. म्हणजे अवनी आणि राजाच्या लव्ह स्टोरीमधला सगळ्यात मोठा विलन आता यशोदाच झालाय. यशोदा राजाला इशारा करतो, सरळ पाय, त्यांच्याकडे नको. आणि मग यशोदा हा देवाकडे पाहून आरती करतो, पण लगेच अवनीकडे पाहतो. तो खुश असतो. आरती करून होते आणि मग अवनी एक एक करून सगळ्यांना आरती देते. मग राजा अवनीला सुद्धा आरती देतो. अवनी आरती घेते आणि मग राजा संपूर्ण घरभर आरती देतो. हॉलमध्ये, बेडरूममध्ये, मग बाहेर त्याच्या आईचा फोटो असतो तेथे. अवनी विचारते, हे काय? राजा सांगतो, संपूर्ण घराला आरती दिली. आज आमच्या घरात खूप दिवसांनी आरती झाली ना, पूजा झाली. तर यशोदा सांगतो, नाही नाही, खूप महिन्यांनी झाली. पाण्या सांगतो, नाही नाही, खूप वर्षांनी झाली. राजा सांगतो, आमची आई गेल्यानंतर पहिल्यांदाच झाली. धन्या पुढे येतो आणि म्हणतो, वहिनी, आज असं वाटतंय की आमचं घर खरंच हसतंय. आज आमचा हा आशीर्वाद आम्हाला खरंच आशीर्वाद देतोय. आजपर्यंत ना मी सकाळची एवढी सुंदर सुरुवात कधीच पाहिली नव्हती. वहिनी, तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू. आज हे घरसुद्धा हसतंय ना, आनंदी आहे असंच वाटतंय. हे ऐकून अवनी, राजा, यशोदा, पाण्या सगळे खूप खुश होतात. अवनी म्हणते, चला प्रसाद घ्या. मग अवनी एक एक करून सगळ्यांना प्रसाद देते. यशोदा अवनीला प्रसाद देतो. अवनी म्हणते, आज आहे ना माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना आणखीन एक सरप्राईज आहे. सगळे विचारतात काय? अवनी सांगते, आज मी स्वतः तुमच्या सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने चहा बनवणार आहे. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. यशोदा म्हणतो, नको नको, कशाला, मी बनवतो ना. तर अवनी म्हणते, प्लीज यशोदा, मला बनवू द्या ना. नेहमी तुम्हीच बनवता. आज माझी खूप इच्छा आहे. प्लीज प्लीज प्लीज, आणि बनवू द्या ना मला. धन्या म्हणतो, अरे यशोदा, कशाला घाबरतोय? त्यांच्या घरी वहिनी रोज चहा बनवत असतील. तर अवनी सांगते, नाही नाही, माझ्या घरी मी नव्हते बनवत. आज मी आयुष्यात पहिल्यांदाच चहा बनवणार आहे. हे ऐकून सगळ्या भावांना मोठा धक्काच बसतो. पाण्या म्हणतो, मग कशाला बनवताय? तर अवनी म्हणते, चांगला बनेल, चांगला बनेल. मला म्हणजे माहीत आहे चहा कसा बनवायचा. चांगला बनेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ, बनवते मी चहा. आणि अवनी मग तिच्या ओढणीची गाठ मारते आणि चहा बनवायला किचनमध्ये जाते. सगळे भाऊ चांगलेच घाबरलेले असतात की आता या चहा कसा बनवणार. मग सगळे भाऊ अवनीच्या मागे मागे किचनमध्ये येतात. तर अवनी चक्क कुकरमध्ये चहा बनवत असते. ती कुकरमध्ये पाणी टाकणार इतक्यात यशोदा म्हणतो, तुम्ही नका चहा बनवू, मी बनवतो. अवनी म्हणते, नाही, मी बनवते ना. यशोदा म्हणतो, अहो, आपला भात नाही करायचा आहे कुकरमध्ये, चहा बनवायचा आहे. अवनी म्हणते, चुकलं का? आणि अवनी खूप शरमते आणि विचारते, मग कशामध्ये बनवायचा? यशोदा तिला चहाचं भांडं देतो. अवनी चहाचं भांडं ठेवते. मग धन्या सांगतो, आधी पाणी टाका. यशोदा म्हणतो, आधी गॅस तर चालू करा. अवनी गॅस चालू करते. मग धन्याने सांगितल्याप्रमाणे ती पाणी टाकते, पण जास्त पाणी टाकून देते. धन्या म्हणतो, जास्त पाणी झालं. तर पाण्या म्हणतो, नाही नाही, दूध टाकून ॲडजस्ट करू ना. मग
अवनी ही साखर टाकू लागते. तर यशला सांगतो, अहो साखर नंतर टाका, आधी चहापत्ती टाका. अवनी ही चहापत्ती टाकते तर चहापत्ती जास्त होते. अवनी विचारते, जास्त झाली का? धान्या म्हणतो, नाही नाही, कडक चहा होईल, कडक, बनवा बनवा. राजा म्हणतो, आलं टाका, आलं. तर पाण्या म्हणतो, नाही नाही, आलं नाही, अद्रक टाका, अद्रक, आल्याने काढा होईल. तर राजा म्हणतो, अरे आलं ना अद्रक एकच असतं ना. पाण्या म्हणतो, हे एक असतं का? धन्या एक असतं का रे? धन्या म्हणतो, अरे हो एक असतं. मग धन्या म्हणतो, गवती चहा टाका, गवती चहा. यशोदा म्हणतो, अरे गवती चहा संपलाय, गवती चहा नाहीये. मग यशोदा, पाण्या, धन्या, राजा सगळे अवनीच्या अवतीभोवती येतात. वहिनी हे टाका, वहिनी ते टाका, आधी हे टाका, आधी ते टाका. अवनीच्या आजूबाजूला एवढा गोंधळ होतो ना, अवनी खूप चिडते आणि जोरात ओरडते, चुप, सगळे चूप बसा. सगळे दचकून घाबरून मागे पळतात. अवनी चिडून म्हणते, निघा, सगळे बाहेर निघा, मी माझा माझा चहा बनवते, येथे कोणीच थांबायचं नाहीये. मग हे सगळे बाहेर जाऊ लागतात. यशोदा जात असतो. अवनी विचारते, यशोदा दूध कधी टाकायचं? यशोदा सांगतो, सगळ्यात शेवटी टाका. आणि अवनी सगळ्यात आधी दूधच टाकून देते. अवनीला असं वाटतं की मी खूप भारी चहा बनवला आहे, परंतु तिचा चहा चांगलाच फसलेला असतो. तिचा पहिला प्रयत्न फेल ठरलेला असतो हे तिला माहिती नाही आहे. बाहेर सगळे भाऊ वाट पाहत असतात. धन्या म्हणतो, अरे चहा बनवणं तर बेसिक आहे ना, त्यांना काय येत नाही? राजा म्हणतो, अरे बेसिक आहे, पण त्यांच्या घरी 10-10 नोकर आहे, त्यामुळे त्यांनी कधी चहा बनवलाच नाही. आणि त्यांनी गोल्ड मेडल मिळवलंय. गोल्ड मेडल मिळाल्यावर चहा नाही बनवला तरी चालतो ना, त्यात काय एवढं महत्त्वाचं आहे? पाण्या म्हणतो, नाही खरं आहे, पण चहा तर बेसिक आहे ना रे, बेसिक तर जमलंच पाहिजे ना. तर राजा म्हणतो, त्यांनी बेसिक केलं असतं ना तर त्यांनी ॲडव्हान्स केलं नसतं, गोल्ड मेडल त्यांना मिळालं नसतं. आणि त्या हुशार आहे, गोल्ड मेडल दिमाग आहे त्यांचं, जमल त्यांना, नको टेन्शन घेऊ, चहासुद्धा छानच बनवतील. पाण्या म्हणतो, खरं आहे तुझं, आता अभ्यासात एवढ्या हुशार आहे, चहा कसा बनवायचा एवढं तर माहीतच असेल ना, बनवतील बनवतील, चहा नक्की बनवतील. आणि तेवढ्यात अवनी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. सगळ्या भावांना चहा देते आणि सगळे भाऊ एकदम आनंदात चहा पितात. चहाचा पहिला घोट पितात. चहा पिऊ की थुकू असं त्यांना झालेलं असतं. अवनीने कसा चहा बनवलाय काय माहीत. सगळ्या भावांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात. अवनी विचारते, काय झालं, चांगला झालाय ना? यशोदा म्हणतो, लय भारी, लय भारी, एक नंबर. राजा म्हणतो, खूप छान, खूप छान, खूप छान. अवनी म्हणते, अरे हो, बाहेर रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचंच राहिलं, मी टाकून येते. असं म्हणून अवनी बाहेर जाते. आणि पाण्या म्हणतो, अरे हा काय चहा आहे का, याच्यापेक्षा कारल्याचा ज्यूस बरा ना. तर राजा म्हणतो, मला तर त्यांच्या हातून कारल्याचा ज्यूससुद्धा लय गोड लागेल. धन्या आणि पाण्या म्हणतात, मग आमचा चहा पण तूच पी. राजा म्हणतो, अरे ते असं बोलायचं असतं, एवढं सिरियसली नसतं घ्यायचं, तुमचा चहा तुम्हीच प्या. पण हे दोघे त्याला चहा जबरदस्तीने पाजू लागतात. यशोदा म्हणतो, गपचूप प्या रे, त्यांनी एवढ्या प्रेमाने पहिल्यांदा चहा बनवलाय, एवढ्या मनाने बनवलाय, प्या गपचूप चहा. मग सगळे भाऊ चहा पिऊ लागतात. आणि इकडे अण्णा घरी परत येतात. आणि घरी परत येताच त्यांना आपल्या घरासमोर रांगोळी काढलेली दिसते. ही रांगोळी पाहून अण्णांना आश्चर्य वाटतं. रांगोळी काढली कुणी, हा प्रश्न अण्णाला पडतो. आणि तेवढ्यात अवनी घराबाहेर येते. अण्णाला पाहून ती खूप खुश होते. आणि धोंडी अण्णा तिला विचारतात, सुनबाई ही रांगोळी कुणी काढली? अवनी सांगते, मीच काढली अण्णा. हे ऐकून अण्णाला खूप आनंद होतो. अण्णा म्हणतो, अरे वा, छान रांगोळी काढली आहे. त्यामुळे अवनीसुद्धा खूप खुश होते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे ही मालिका खरंच जगावेगळी आहे. अशी मालिका सध्या कोणत्याही टी व्ही चॅनलवर नाही आहे. मालिका पाहायला खूप मजा येते आणि खरंच मालिका एक नंबर आहे. आजच्या एपिसोडमध्ये तर अवनीने घराला खरंच जीव लावला आहे. घराला घरपण फक्त एक बाईच देऊ शकते, हे अवनीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. एका घरात 100 पुरुष असतील तरी त्या घराला ते घरपण येऊ शकत नाही जे एक बाई त्या घराला देऊ शकते. अवनीने तेच करून दाखवलं आहे. इतकी वर्ष ज्या घरात कधी देवपूजा झाली नव्हती, आरती झाली नव्हती, त्या घरात तिने आज देवपूजा केली. त्यामुळे घरातलं वातावरणच बदलून गेलं आहे. अतिशय पवित्र, निर्मळ झालं आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही धोंडी अण्णाला सुद्धा आपल्या हाताने बनवलेला चहा आणून देईल. धोंडी अण्णा खूप खुश होईल आणि सुलवात त्याला म्हणेल, ए सुले, पहा आज माझ्या सुनेने घरात पहिल्यांदा काहीतरी बनवलंय, माझ्यासाठी चहा बनवलाय.
धोंडी अण्णा खूप खुश असतील आणि आनंदाने चहा पितील, पण चहा पिताच ते म्हणतील, अरे देवा, हे तर दारूपेक्षा जास्त कडू आहे. अवनी विचारेल, काय झालं अण्णा, चहा आवडला नाही का? तर धोंडी अण्णा म्हणतील, एक नंबर, काय फक्कड चहा बनवलाय, असा चहा तर मी आयुष्यात कधी खाल्ला नाही. मागील 10,001 वर्षात असा चहा कधी बनलेला नाहीये. हे ऐकून अवनी खूप खुश होईल आणि घरामध्ये देऊन जागेल. आणि मग त्यानंतर धोंडियांना कसा बसा हा चहा घशात लोटणार, म्हणजे रोज 24 तास दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा आवडणार नाही, इतका कडू चहा अवनीने बनवला आहे. चहापत्ती फुल आणि नो साखर असा चहा दिसतोय. फ्रेंड्स, खरंच ही मालिका खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.